सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या। चाळीसगाव पोलिसांची दमदार कामगिरी। चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला 23 जानेवारी रोजी चाळीसगाव शहरातील पटेल मशनरी या दुकानावरून दिनांक 20 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान अज्ञात आरोपींनी प्रथम 82,500 रुपये व नंतर 50,960 रुपये किमतीच्या 2 टेक्सोमो कंपनीच्या 5 हॉर्स पॉवरच्या पाण्याच्या मोटर व 164 सुप्रीम कंपनीचे 3 इंची पाईप असे एकूण 1,33,460 रुपयांचा माल घेऊन जाऊन फिर्यादीस तिराहित व्यक्तीच्या चेक देऊन व चोरीचा मोबाईल क्रमांकावरून फोन करून विश्वासघात करून फसवणूक केली। सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोते यांना देण्यात आला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक कोते व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने त्यांचे व्यावसायिक कौशल्य वापरून तसेच तांत्रिक बाबींचा आधार घेऊन कुठलाही पुरावा नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधाराने आरोपी योगेश दोधा मोहिते शिवमनगर चारपाटा नामपूर तालुका सटाणा जिल्हा नाशिक तसेच सचिन जगन मोहिते राहणार मसरूळ तालुका जिल्हा नाशिक समाधान भानुदास चव्हाण सायने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न करून त्यातील योगेश दुधा मोहिते या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला 30 जानेवारी रोजी अटक करून अटक कालावधीत त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण 1,33,460 रुपये किमतीच्या 2 टेक्सोमा कंपनीच्या 5 हॉर्स पॉवर पाण्याच्या मोटर व 164 सुप्रीम कंपनीची 3 इंची पाईप असा मुद्देमाल जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सदर आरोपींनी नाशिक मालेगाव धुळे परिसरात गुन्हे केले असून बऱ्याच लोकांनी कमी रक्कम असल्याने गुन्ह्याची तक्रार दिलेल्या नाहीत। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सदरबाबत स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। सदरच्या कामगिरीत जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, DYSP राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पोलीस सचिन वाघ, शरद पाटील, गौरव पाटील, स्थानिक गुन्हे शाखा मिलिंद जाधव यांनी केली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।